श्री स्वामी समर्थ. आपण केलेल्या भक्तीचे फळ मिळवण्यासाठी देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत. देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत. तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं. आज आपण याच गोष्टींबद्दल जाणून घेऊयात, ज्या पूजेत केल्या गेल्या नाही पाहिजेत. ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडित सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे. या नियमांचे पालन केले पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरीही देवघर असेल तर जाणून घ्या. कदाचित चुकून तुम्हीही ही चूक करत तर नाही ना. तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर फोटो असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील. त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाही तर पूजकाचीही वंशबुडी होईल. अनेक संकटांनी त्रस्त होईल. देव्हाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवित होईल. कारण भगवान शंकराचे सुगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास संधीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अति उग्र व कडक आहे. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही. गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुधे असलेली चिरा गेलेली विद्रूप झालेली पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारी नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्त्या स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेल्या पूजेचे फळ त्याच लोकांना मिळते. आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस म्हणून मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवाच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरांमध्ये पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नये.
आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमरवरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे. देव्हाऱ्यात दिवंगत आई वडील वगैरेंचे फोटो लावू नयेत. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत. श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. देवघरात कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे, प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानले जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घर सकारात्मकता आणतात. कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका. पूजेदरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असे म्हटले जातं. त्यामुळे तेल, काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब